शेतकऱ्यांच्या कर्जासाठी फडणवीसांचे बँकांना आदेश। शेतकऱ्यांकडे सिबिल मागू नका, 30 जून पूर्वी कर्जमाफी करणार। फडणवीसांचा शेतकऱ्यांना दिलासा। यंदाच्या खरीपावर अल निनोचं संकट। यंदा सरासरी 88% पाऊस पडण्याचा अंदाज। मराठवाडा, पश्चिम विदर्भासह अनेक जिल्ह्यात नियोजन करण्याच्या सूचना। मुख्यमंत्री फडणवीसांचे बैठकीत निर्देश। साठवणूकबाजीमुळे ग्रामीण भागात इंधनाचा तुटवडा। नियमित वापरात 20 ते 25% वाढ। डिझेल तुटवड्याबाबत ग्रामीण भागात नियोजन करण्याच्या सूचना। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। बुलढाण्यात पेट्रोल पंप सुरू होताच नागरिकांची तोबा गर्दी। इंधन खरेदी करण्यापूर्वी कॅन घेऊन लोक धावले। लोणार तालुक्यातील व्हिडिओ व्हायरल। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा। जळगाव, नांदेड, वाशिम, परभणीत इंधनाचा तुटवडा। मराठवाड्यातील शेतकरी डिझेलसाठी नांदगावात कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या पंपांवर रांगा। पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्धता सुनिश्चित करण्याचे प्रयत्न। ग्राहकांनी वाहनामध्ये गरजेनुसार इंधन भरावं। इंडियन ऑइलचंही आवाहन। सरन्यायाधीशांच्या टीकेनंतर समाज माध्यमांवर बेरोजगार तरुणांच्या कॉकरोच जनता पार्टीची चळवळ। व्यवस्थेविरोधात राग, बेरोजगारी, पेपरफुटी, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवर संतप्त तरुणांकडून सोशल मीडियात प्रतिक्रिया। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वाघोली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। वारकरी संप्रदायावरील वक्तव्य भोवलंय तर माझ्यावर अन्याय, अटक बेकायदेशीर। लवांडेंची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळे, रोहित पवारांकडूनही लवांडेंच्या अटकेचा निषेध। मी मागच्या मार्गाने नाही तर 2 वेळा निवडून आलोय। सुनील तटकरेंच्या बोलण्याचा रोख पार्थ पवारांकडे असल्याच्या चर्चा। निवडणूक आयोगाला दुरुस्ती पत्र पाठवणार असल्याची तटकरेंची माहिती। जुनं घर सोडलं म्हणून त्याला वाईट म्हणणं अयोग्य। शरद पवारांना आजही मी पक्ष सोडल्याची खंत। बाळासाहेब ठाकरेंबद्दलचा आदर आजही कायम। पक्षांतरावर गणेश नाईक यांचं विधान। नीटच्या पेपरफुटी प्रकरणात कारवाई आता पालकांपर्यंत। पेपर विकत घेणाऱ्या लातूरच्या एका पालकाला सीबीआय कडून अटक। मोठेगावकर पालकांसोबत लाखोंची डील करायचा। पैशांनुसार मोठेगावकर कडून नोट्स आणि कोचिंग। सूत्रांची माहिती। धाराशिव, हिंगोली, येवल्यात जोरदार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। धाराशिवमधील अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित।